नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं मनापर्यंत स्वागत. तर मित्रांनो बघा, आज आपण जी काही ऊसाची लागवड केलेली आहे त्या लागवडीमध्ये आपण ट्रॅक्टरने हाकतोय. तर दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी आपण ट्रॅक्टरने मशागत करतोय. तर चला मित्रांनो, आपण 265 या ऊसाच्या जातीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. तर मित्रांनो, लागवड केल्यापासून तर आजपर्यंत साधारणतः 90 ते 120 दिवस झालेत आणि आपण या ठिकाणी युरिया, पोटॅश आणि सुपर फॉस्फेट असे एकत्रित करून या ठिकाणी खत टाकलेलं आहे आणि ते खत बुजण्यासाठी आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने या ठिकाणी ते बुजवतोय. ते बुजायचं कारण एक असं आहे की मित्रांनो, ज्यावेळेस आपण खत टाकतो तर ती पाण्याच्या साहाय्याने वाहून जाऊ नये, यासाठी आपण ती मशागत करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे ऊसाने चूड या ठिकाणी केलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जास्त ऊन असल्यामुळं ऊसाचे जे काही निघणारा कोंब आहे, ते कोंब जळतायत. नेमकं ते कशामुळे जळतात, त्याचं काय कारण असू शकतं? जर मित्रांनो आपल्याला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा कशामुळे ऊसाला प्रॉब्लेम येतोय. आपल्याकडील जर ऊस असेल तर असा काही प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा प्रॉब्लेम जाण्यासाठी याच्यावर काय पर्याय आहे तेही कॉमेंटमध्ये सांगा. ऊसाला माती भरणी कधी करावी आणि माती भरणीच्या वेळेस कोणत्या प्रकारचं खत या ठिकाणी आपण ऊसाला वापरलं पाहिजे, जेणेकरून ऊसाची लवकरात लवकर वाढ होईल. तर मित्रांनो, तेही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, चालू वर्षी ऊसाला काय भाव भेटेल नक्की सांगा. हां, आणि माझ्या शेतकरी मित्रांना एक सांगणं आहे की तुम्ही देशाची अजिबात काळजी करू नका, कारण की 788 खासदार आणि 4120 आमदार ह्या देशाचे रक्षण करण्यासाठी आहे. रक्षण करतात का भक्षण करतात